सेव करायचं. समता सैनिकांची मीटिंग बोलवण्यात आलेली आहे. या ठिकाणी नवीन नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झालेली आहे ते जिल्हाध्यक्ष म्हणून बापूसाहेब भगवान भंडारे यांची निवड समीरभाऊ भुजबळ आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व केंद्रीय कार्यकारिणी यांनी निवड केलेली आहे. आणि आता जो सोलापूर जिल्हा म्हणून सोलापूर लोकसभा मतदारसंघ आहे त्या लोकसभा मतदारसंघामध्ये मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, सोलापूर मध्य, अक्कलकोट असे 6 मतदारसंघ येतात. आणि 6 मतदारसंघ याचा एक आपण सोलापूर जिल्हा केलेला आहे. आणि उर्वरित सोलापूर जिल्हा माढा लोकसभा मतदारसंघ आणि त्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचा जो जोडलेला बार्शी आहे अशी रचना केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला मोहोळ तालुका अध्यक्ष, मोहोळ महिला तालुका अध्यक्ष, मंगळवेढा तालुका अध्यक्ष, मंगळवेढा महिला तालुका अध्यक्ष, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष, मध्य मतदारसंघाचा अध्यक्ष, उत्तर मतदारसंघाचा अध्यक्ष आणि दक्षिण मतदारसंघाचा अध्यक्ष आणि त्याचे महिला अध्यक्ष अशी निवड करायची आहे. आणि ज्या तालुक्यामध्ये जे जिल्हा परिषदेचे गट आहेत त्या गटाचाही अध्यक्ष, त्याचा पहिला अध्यक्ष आणि त्याचे गण म्हणजे पंचायत समितीचे गण असतात त्या गणाचा एक अध्यक्ष आणि महिला अध्यक्ष. ज्या ठिकाणी नगरपालिका आहे त्या ठिकाणी नगरपालिकेचे अध्यक्ष, नगरपालिकेचे महिला अध्यक्ष. त्यामध्ये आपले मोहोळ आहे, मंगळवेढा आहे आणि अक्कलकोटमध्ये अक्कलकोट, बैतडी आणि दुंदी हे 3 शहर अध्यक्ष आणि 3 शहर महिला अध्यक्ष अशी ही निवड करण्यात येणार आहे. आणि शहरासाठी खास म्हणजे दक्षिण सोलापूरसाठी जो तालुका अध्यक्ष आहे तोच दक्षिण शहर आणि दक्षिण तालुका हा तालुका अध्यक्ष एकच असेल. म्हणजे दक्षिणचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचा अध्यक्ष असेल, मध्यच्या मतदारसंघाचा जो अध्यक्ष तोच तालुका अध्यक्ष असेल आणि उत्तरचा तालुका अध्यक्ष उत्तर शहर आणि शहर जो मतदारसंघ आहे उत्तर तर त्याचा तो तालुका अध्यक्ष असेल. अशी ही रचना आहे. त्या रचनेसाठी सध्या कोण कोण तयार आहे त्यांची नावं आपण घेणार आहोत आणि ती नावं मिळून वरिष्ठांकडे पाठवणार आहोत. त्याचबरोबर आता जे काही जुने लोक आहेत, जुन्या लोकांनी काम केलेलं आहे, जे काही आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्याला मार्गदर्शन करून
सामाजिक संघटना आहे, परंतु त्याला सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करून घ्यायचं आहे. कारण सत्तेशिवाय सुद्धा कुठं मान हलत नाही. महात्मा फुले यांनी म्हटलेलं सत्य वाचून सकळ कळा भुसे म्हणा, तर सत्तेवर सुद्धा चालत नाही. म्हणून सत्तेच्या माणसाला सुद्धा आपण मार्गदर्शन म्हणून घ्यायला हवं. त्याचबरोबर काही जाणकार असतील, काही विषयाचे जाणकार असतील, काही तज्ञ असतील, त्यांना पण आपण मार्गदर्शन म्हणून घ्यावं हवं. परंतु त्याची जी क्वालिटी काय, त्या क्वालिटीच्या प्रमाणे आपण निर्णय घेणार आहोत. त्याचबरोबर इतरही काही आपल्याला जे काम करणारी मंडळी आहे, तर त्याला आपण संघटन म्हणून घेणार आहोत. मग ते जुने असतील त्यांना जिल्ह्यावर घेतलं आहे आणि जे नवीन असतील त्यांना तालुका घेतलेला आहे. तर अशा पद्धतीची कार्यकारिणी आपण तयार करून मंजुरीसाठी पाठवणार आहोत. तर सध्या आपल्याला फक्त अध्यक्ष निवडायचे आपल्या सर्वांना समजलं असेल असं मी समजतो. आज या ठिकाणी या मंचकावर विश्वनाथ पुजारी हे आपल्याकडं माजी वडील पहिल्यांदाच होत आहे, तरी मला पहिल्यांदा माझे मला प्रयत्न होत आहे. ते आपल्याबरोबर आले आहेत. दिलीप पाटील हे मोहोळवर आलेले आहेत. हे आपल्या एनटी समाजाचे नेते आहेत आणि हे तर बापूसाहेब भंडारे आहेत. हे आपल्या जिल्ह्याचे नूतन अध्यक्ष आहेत. मी शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळीमा संघ आहे आणि हे आत्ताच दुसरं साहेबांनी मला 30 एप्रिल रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचं प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमलेले आहे. दोघांचाही गायकवाड आता आपल्याविषयी उपस्थित असणारे त्यांच्यामधून इच्छुक बोलण्याचे कोण असेल त्यांनी समोर यावं असे संयोजकाच्या वतीने विनंती आहे. याबद्दल कोण महिलांनी जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती. जय ज्योती, जय क्रांती. आज आपण महात्मा फुले समता परिषद व इतरही सगळ्या अल्पसंख्याक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आज आपण एक नवीन म्हणजे मी जिल्हाध्यक्ष झाल्याच्या सुरुवातीची ही मीटिंग आहे आणि आपल्याला मीटिंग लावण्यासाठी फार वेळ थोडा होता. 20 तारखेची आता आपली मीटिंग होऊन आपल्याला नावं वरची सादर द्यायची. त्यामुळे आपण थोड्या वेळात शक्य तेवढ्या लोकांना आपण भेटलो आणि आपण मीटिंगचं आयोजन केलं. काही तालुक्यातील लोक आज कसं सोमवार आहे, श्रावण काय तुमच्यातली आम्ही शाखा ओपन केली मागं, तेव्हापासून मी आपल्या गाठी भेटीनंतर मधल्या वादात थोड्या दिवस झाल्या, त्यानंतर आपला संपर्क नाही. मुळात कसं होतं, आपली संघटना आहे, आपल्यासोबत सगळे बाकीच्या पण संघटना काम करत पाहिजे, पण आपला परिचय, आपली गाठ भेट होत नाही. ती आपली आज सुरुवात आहे. काय आपण 100 काय आपण हजारो लोकांचा आपण कार्यक्रम घेऊ शकतो. जेवढे आपली ओबीसी अल्पसंख्याक सगळं आपली टीम आहे, लोकांना आम्ही भेटलो, लोकांनी चांगलं काम करावं, आम्हाला पण बोलवा. आज आपण इथं असं केलं, समता परिषद होईल, इतर समाजाचे संघटनेचे लोक आहेत त्यांना आपण आमंत्रित केलं आणि काय लोक या लागले, काय कामाने जिल्हा परिषदमध्ये मगाचे अध्यक्ष आपलं गेले ते करून शिवडं भेटलं. असं आता आपली सुरुवात आहे, आपला पहिला पाऊल आहे. काय अडचण काय नाही, जिल्ह्यात मी खूप फिरलेलो आहे, जिल्ह्यात सगळी मला माहिती आहे. काय आपण जेवढे शक्य तेवढं आपण चांगली संघटना बांधू आणि जी तुम्हाला जी म्हणत आहे ती मला पण वाटतंय, प्रत्येकाला वाटतं. कसं असतं, माणूस पहिला आपला प्रपंच, आपलं महत्वाचं काम बघून नंतर मग समाजसेवा ही पद्धत आहे आपल्या लोकांची. तर थोडं ती वेळ काढून घ्यायला ही ती लोक आपल्याला सहकार्य करते. आता आम्ही का आपण 60-70 जण, पण आपण 60-70 हजाराच्या पटीत आपली ताकद आहे असं समजा. असं नाही, कारण
संत शिरोमणी सावता महाराज, संत रविदास महाराज, संत कबीर, संत तुकाराम महाराज, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगेबाबा, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, स्त्री शिक्षणाची आई सावित्रीबाई फुले, प्रथम मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख, या सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यांना मी प्रथम वंदन करतो. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आज कार्यकर्ता निवड आणि नूतन जिल्हाध्यक्ष बापूसाहेब भंडारे यांच्या सत्काराचा समारंभ आज या ठिकाणी आयोजित केला. या सत्कार समारंभाला पुजारी साहेब, दिलीप पाटील, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष बापूसाहेब भंडारे, हिऱ्याच्या माजी मेंबर कमलताई गायकवाड, सोलापूर शहराचे माजी उपाध्यक्ष काय इरफान शेख, आपण सर्व सत्ता सैनिक आपल्या एका फोनवर या ठिकाणी कोण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो. महात्मा फुले समता परिषद ही माळी महासंघ नाही हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. महात्मा फुले समता परिषद ही महाराष्ट्रातील 346 जातीचं संघटन आहे आणि देशातील मंडल आयोगाच्या शिफारशीमुळे ज्या जाती मंडल आयोगामध्ये किंवा ओबीसी मध्ये आल्या त्या 3743 आणि त्याच्या उपजाती 1.25 लाख आहेत. आणि या 1.25 लाख जातीचं नेतृत्व माननीय छगनरावजी भुजबळ साहेब करतात आणि त्यांचं नेतृत्व उत्तर भारतातील सर्व नेत्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामध्ये लालू प्रसाद असतील, मुलायमसिंग यादव असतील किंवा शरद यादव असतील, अनेक सर्व नेत्यांनी उत्तर भारतातल्या आणि दक्षिण भारतातल्या सुद्धा सर्व नेत्यांनी मान्य केलेलं. असं पहिलं फक्त महात्मा फुले समता परिषद एवढंच नाव होतं 1992 साली ज्यावेळेला समता परिषदेची स्थापना झाली त्यावेळेला. परंतु ज्यावेळेला रामलीला मैदानावर जो मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये देशाचे ओबीसीचे नेते म्हणून माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांची निवड झाली त्यावेळेला मग अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद असं त्याचा नाम विस्तार केलेला आहे. आणि याचा फायदा आपल्याला सर्वांना झालेला आहे. हे महत्वाचं आपल्याला सांगायला हरकत नाही. 2003 साली एकदा आपलं हे आरक्षण थांबवण्यात आलेलं होतं. त्यावेळेला सुद्धा विधानसभेमध्ये आणि रस्त्यावर उठाव केल्यानंतर आपल्याला हे परत आरक्षण मिळालेलं आहे. आणि 1992 नंतर स्थापना झाली त्यावेळेला फुलेवाडा, त्या फुलेवाड्यामध्ये महात्मा फुलेवाडा हा राष्ट्रीय स्मारक केलं आणि त्यानंतर SP कॉलेजवर जवळजवळ 4-5 लाख लोकांचा मेळावा झाला. त्या ठिकाणी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा आले होते, त्यावेळेचे मुख्यमंत्री आपले शरदचंद्र पवार साहेब होते, राज्यपाल PC अलेक्झांडर होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्येच आपल्या ओबीसीची मुहूर्तमेढ त्या ठिकाणी रवलेली आहे. आणि त्यामध्ये परत मंडल आयोग लागू झाला आणि मंडल आयोग लागू झाल्यानंतर आपल्याला मंडल आयोगाने 40 शिफारशी केलेल्या आहेत. त्यापैकी
फक्त आता 3 ते 4 शिफारशी फक्त आपल्याला मान्य झालेल्या आहेत. त्यावेळेला 2च झाले होते, आता आणखी 2 झालेले आहेत. 3-4 शिफारशी फक्त झाले आहेत. अजून आपल्याला 35 शिफारशी घ्यायच्या आहेत. त्यासाठी फार मोठा टप्पा गाठायचा आहे आणि जी शोकांतिका आहे ती सर्वांची शोकांतिका आहे. याचं कारण आहे की ओबीसी हा बसून खाणारा ऐकभाव नाही. तो कामात गुंतलेला आहे, तो शेतकरी आहे, तो मजूर आहे, तो कामगार आहे, तो सतत कामात गुंतलेला आहे. त्यामुळं भारत निर्माण करण्याचं जे काम नेशन बिल्डर जो आहे तो ओबीसी समाज आहे. त्यामुळं इतर समाजाचे लाखाचे मेळावे झाले आणि आपले 100 झाले ते बरोबर आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये काही कमी जास्त बोलायचं अजिबात काय कारण नाही किंवा काय म्हणायचं गरज नाही, कारण आपण काम करणारी मंडळी आहोत. आता इथं जे आपलं भाषण चालू झालेलं आहे, लाखो माणसं आता महाराष्ट्रामध्ये ऐकणार आहेत. त्यामुळं आता हे संघटन जे आहे ते अमेरिकेच्या दिशेने चाललेलं आहे. अमेरिकेच्या दिशेने म्हणजे इलेक्ट्रॉनिकच्या दिशेने चाललेलं आहे. आता इलेक्ट्रॉनिक मध्ये काय असतं, अमेरिकेमध्ये अशी कुठली सभा घेतली जात नाही, कुठले मेळावे घेतले जात नाही. तिथं फक्त एका हॉलमध्ये एक आपला डायस असतो, त्या डायसवर बोलणारा एक माणूस असतो. तो माणूस बोलतो आणि त्या देशातली सर्व जनता तेवढा आहे आणि सर्व चॅनल त्याला प्रसारित केले जातात. तर आता आपल्याकडे सर्व चॅनल प्रसारित करत नाही, काही चॅनल आपले प्रसारित करतात, काही करत नाहीत. परंतु आपल्या स्वतःचे युट्यूब चॅनल सर्वांकडे आहेत आणि ते चॅनल जेव्हा चालू होतील त्यावेळेला आपला सोशल मीडिया जागा होतो. त्यावेळेला लाखो करोडो माणसं त्याला बघतात आणि मग त्यावेळेला जागृती येते. तर आपल्याला एकच काम करायचं, याच्यामध्ये आपला जो सोशल मीडिया आहे तो स्ट्रॉंग करायचा. आपण आपल्याला आपल्या गावातील एक ग्रुप करायचा, त्याच्यामध्ये सर्व समाज असले पाहिजे. याच्यामध्ये SC असला पाहिजे, म्हणजे मागासवर्गीय असले पाहिजे, त्याच्यानंतर अल्पसंख्याक असले पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला लिंगायत समाज असला पाहिजे, त्याच्यानंतर ओबीसी मधल्या सर्व जाती पाहिजे. आपल्याला फक्त 2 जाती सोडून बाकी सगळ्यांचं काय वावं नाही. 2 जाती फक्त त्या एवढ्यासाठी नाहीत की आपल्या त्या विचाराच्या नाहीत किंवा आपल्या विरोधात वागतात म्हणून त्यांचा देश आपण करत असतो. आपला देश ते कायम करतात किंवा आपल्याला नीच किंवा कमी दर्जाचं खालच्या दर्जाचं मानलं जातं. म्हणून त्या 2 जातीच्या आहेत. त्या 2 जाती म्हणजे एक ब्राह्मण जात आहे, म्हणजे ब्राह्मणवाद आहे. ब्राह्मण जात पूर्ण नाही, तो आहे ब्राह्मणवाद. म्हणजे जे कट्टर ब्राह्मणवादी आहेत ते. आणि आता आपल्याला आपल्या आरक्षणामध्ये आपल्या ताटामध्ये जे ज्यांनी आता देश आहे ते मंडल आयोगाचं आरक्षण टिकवायचं आहे. आता बंडी आयोगानं आपलं आरक्षण कमी केलं होतं, 40% आरक्षण कमी केलं होतं. जवळजवळ 30,000 जागा कमी केल्या. आपल्या 56,000 मधल्या 30,000 जागा कमी झाल्या होत्या, 29,000. तर या जागा पुन्हा आपण कायम करण्यासाठी माननीय छगनराव भुजबळ साहेब यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. सुप्रीम कोर्टामध्ये याचिका टाकली आणि गेल्या महिन्यात निकाल आला की 2022 प्रमाणे जे सर्कल होते, जेवढं आरक्षण होतं तेवढं आरक्षण ओबीसीला द्या. आणि आता गेल्या आठवड्यात पुन्हा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की तो निकाल बरोबर आहे, त्याचप्रमाणे निवडणुका घ्याव्यात असा आदेश केलेला आहे. म्हणजे इथे एक आपली लढाई जिंकलेली आहे. 2003 साली जिंकलेली आहे. त्यानंतर आता 2007 साली एक GR होता किंवा तिथं आपल्या हायकोर्टाने म्हणजे त्यावेळेचा औरंगाबाद आत्ताचं छत्रपती संभाजी महाराज नगर त्या ठिकाणी मारलापल्ले म्हणून आपले एक जज होते. त्यांनी निकाल दिला होता कुणबी मराठा कुणबी हे मागासवर्गीय नाहीत, त्यांना आरक्षण देऊ नका असा निकाल दिला होता. त्यानंतर अनेक कमिशन आले. अनेक कमिशनामध्ये राणे कमिशन आलं, त्यानंतर आपले अशोक चव्हाण समिती आली, त्याच्यानंतर गायकवाड कमिशन आलं. अनेक कमिशनांनी त्यांना जे रिपोर्ट दिले ते हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कुठेही दिलेले नाही. 2018 साली जेव्हा 5 मे 2018 इथे कमिशन आलं होतं गायकवाड कमिशन, त्याच्या वेळेला आपण निवेदन दिलं होतं की हे मराठा समाजातले कुणबी मराठा कुणबी एक नाही, हे राज्यकर्ते आहेत आणि हे
ठेवलेले आहे. जेवढ्यापर्यंत नजर आहे, जोपर्यंत नजर चालती आहे तोपर्यंत मला काम करायचं आणि हे काम मी करत राहणार. म्हणून आपल्याला विनंती करणार आहे की ही एकट्या दुसऱ्याचं काम नाही, सगळ्यांनी काम केलं पाहिजे. माझ्यावर हल्ला का केला तर मी राष्ट्रीय अध्यक्ष होतो आणि पुढे जाऊन 70 पाणीचे निवेदन दिलं. ते निवेदन इतकं खोचक होतं की त्याच्याच आधारे बरोबर 3 वर्षांना 5 मेला इथं निवेदन दिलं. बरोबर 3 वर्षांनी म्हणजे 4 मे 2021 साली सुप्रीम कोर्टात जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा निकाल लागला की कुणबी मराठा कुणबी हे मागासवर्गीय नाहीत, यांना आरक्षण देऊ नका म्हणून 550 पानाचा निकाल दिलेला. तरी सुद्धा पुन्हा मताच्या याच्यापुढं दुसरं कमिशन नेमलेलं आहे, सुक्रे कमिटी नेमलेली आहे. जस्टिस सुक्रे, जस्टिस शिंदे, जस्टिस भोसले या अशा कमिट्या निर्माण केलेल्या आहेत. आणि कुठून तर त्या निजामाचे दाखले आणलेले आहेत. निजामाच्या दाखल्यामध्ये कसं आहे की निजामाच्या दाखल्यामध्ये ज्याच्याकडे शेती आहे त्याला कुणबी म्हटलेला आहे. ज्याच्याकडे शेती म्हणजे तो मारवाडी आहे, गुजर आहे, ब्राह्मण आहे, सगळ्या समाजातले लोक, ज्याच्याकडे जमीन आहे, अग्रवाल आहे, ज्याच्याकडे जमीन आहे तो कुणबी म्हटलेला. तर कोर्टाने निकाल दिला कुणबी मराठा कुणबी हे मागासवर्गीय नाही. फक्त काय झालंय तो 2004 साली GR निघाला होता. त्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की काही चुकून कोकणामध्ये कुणबी आहेत, जे कुणबी कोकणातले जे आहेत त्यांचं मारणं लागलेलं आहे की त्यांच्यासाठी क्षेत्रबंधन म्हणजे फक्त कोकणापुरतं. जसं राणेसाहेब म्हटले ना, आम्ही 96 कुळे आहेत, आम्हाला आरक्षणाची गरज नाही. आणि तो सच्चा मराठा आहे, त्यामुळे त्यानं म्हटला की आम्हाला आरक्षणाची गरज नाही, आम्ही 96 कुळे आहे. कारण तिथला जो कुणबी आहे तो कुणबी डोंगरात राहतो, सह्याद्रीच्या माथ्यावर राहतो आणि त्यांना पाणी जर आणायचं म्हटलं तर डोंगराच्या तळाशी जावं लागतं. आणि तळाशी जमिनी कोणाच्या आहेत तर या 96 कुळे मराठ्यांच्या आहेत. तर त्या जमिनीमध्ये जमीन करण्यासाठी, मजुरी करण्यासाठी ते लोक तिथं खाली येतात, त्यांची घरची कामं करतात. त्यांच्या घरी लग्न किंवा कार्य असतं तर त्या ठिकाणी सगळे कुणबी मंडप घालतात. मंडप घातल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम करतात, जेवणासाठी स्वयंपाक करतात, त्यांना जेवणावळी देतात, पत्रावळ्या उचलतात, त्यांना जेवण देतात, पाणी देतात, पाणी त्यांच्या लग्नाला आणून देतात आणि त्यांचं जेवण मात्र सगळ्यांच्या शेवटी असतं. म्हणजे ते खरे मागासवर्गीय आहेत, कोकणातले कुणबी, त्यांचा आमचा कधीही वाद नाही आणि ते खरे कुणबीच आहेत, त्याबद्दल काय वाद नाही. आणि तसा एक GR निघाला होता. तो GR आपल्या सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्याच वेळात निघाला होता. तो GR मी वाचलेला, त्याचं क्षेत्रबंधन आहे फक्त कोकणापुरतं आणि तो डोंगरात राहतो. तोच कुणबी चुकून त्याचा महाराष्ट्रात लागलेला आहे, कुणबी मराठा, तर त्याला फक्त द्यावा दाखला असं म्हटलेलं आहे. बाकी कुठेही मराठा नाही. बाकी जो आहे तो विदर्भात आहे, तो किरळा कुणबी आहे, पावणे कुणबी आहे, 1 बैले 2 बैले 4 बैले असे काय तर त्याचे नाव आहेत. तर ते अत्यंत गरीब कुणबी आहेत. परंतु देशमुख, पाटील हे वतनदार, जागीरदार हे कुणबी नाही. हे कुणबी कधीही होणार नाही आणि कोर्टात टिकणारही नाही. कारण आता आपल्या जे सरकारने दिलेलं आरक्षण आहे हे बेकायदेशीर आहे, कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे, कोर्टाचा अवमान आहे. कोर्टाने सरळ 550 पानाचा निकाल दिलेला आहे की हे कुणबी मराठा कुणबी हे मागासवर्गीय नाहीत. हे शैक्षणिक मागास नाही आणि सामाजिक मागास नाही. एज्युकेशनली आणि सामाजिक हे 2 मागासले असतात. हे दोघेही मागासले नाही, त्याचा कुठलाही बॅकवर्ड शिल्लक नाही, स्पष्ट उल्लेख आहे. तरी सुद्धा या सरकारनं मतं डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीच्या अगोदर त्यांना जे आरक्षण दिलेलं आहे 10% या सुप्रे कमिटीने शिफारस केलेली, त्याच्या विरुद्ध 17 याचिका आहे आणि 17 याचिकामध्ये 2 याचिका माझ्या आहेत आणि 3री याचिका पण माझी आहे. ती याचिका म्हणजे पंढरपूरचा जो तारापूर नाला हे गाव आहे, त्या गावामध्ये विलास क्षीरसागर नावाचा अपंग मुलगा राहत होता आणि तो ओझेवाडीचा माळी समाजाचा होता. अपंग मुलगा, त्याचे आई वडील वारलेले आहेत, अनाथ मुलगा, सरपेशीत काम करायला तिथे आला होता. सरपेशीचा त्या गावातल्या लोकांचं भांडण झालं, सरपंच रात्री निघून गेली आणि त्या पांगळ्या मुलाला तिथं सोडून गेली. तो मुलगा हॉटेलात काम करून वगैरे खात होता. नंतर ट्रॅक्टरचा ड्रायव्हर सुद्धा त्या एका बायानं ड्रायव्हर सुद्धा करत होता आणि तो कष्ट करून खात होता. तो अनाथ मुलाला त्या ठिकाणी त्या तिथल्या लोकांनी या जरांग्याच्या
सांगण्यावर त्याचा फोटो लावून अगोदर प्रेत यात्रा शासनाची काढली आणि प्रेत यात्रा जाळताना त्याला जाळामध्ये अनेक वेळा ढकललेले त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये तो गेला नाही, त्यातून वाचला पोलीस होते म्हणून. आणि त्याच्यानंतर रात्री 12-1 वाजता त्याला झाडाला टांगून फाशी दिलेली आणि सांगितलं सकाळी काय मराठा समाजाच्या तरुणानं आरक्षण मिळावं म्हणून स्वतःहून फाशी घेतलेली आहे. तो मराठा समाजाचा होता, माळी समाजाचा होता. त्याची 31 ऑक्टोबर 2023ला त्या ठिकाणी हत्या केलेली आहे आणि त्या हत्येच्या विरुद्ध मी हायकोर्टामध्ये 302चं कलम लावून जरांगेच्या विरुद्ध केस केली. म्हणूनच या जरांगेला मुंबईमध्ये या हायकोर्टाने यायला बंदी केलेली आहे. मुंबईमध्ये त्याला यायची बंदी केलेली आहे आणि ती आपल्या एका तारापुराण्याच्या याचिकेवर आहे.